नमो नमः छात्राः, सुप्रभात. How was your Diwali vacation? I hope you must have enjoyed and you must have celebrated Diwali with due care and safety, right? So today we will start with our new lesson, that is lesson number 9, Vibhakti Mala. Now what this consists of? We have already studied all vibhaktis in detail with all the examples and question answers. So today we will use all these vibhaktis in a particular poem. How it is to be used, and you have to just pick out what type of vibhakti is used in particular stanza. They have already given it to you. You have to just pick what the vibhakti is and what the meaning of that particular vibhakti is. सो बेसिकली ही आत्तापर्यंत जेवढ्या विभक्ती आपण शिकलो त्या सगळ्या विभक्तींची एक प्रकारची उजळणी आहे. इट इज अ रिव्हिजन. ओके, सो प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन या 8ही विभक्तींचा उपयोग वाक्यामध्ये कसा करायचा हे आपण प्रत्येक विभक्तीचा जो लेसन शिकलो त्यामध्ये होतच. पण आता या सगळ्याचा एकत्रित उपयोग कसा केला आहे हे आपल्याला पोएममध्ये बघायचं आहे. ठीक आहे, सो लेट्स स्टार्ट. बी व्हेरी अटेंटिव्ह. इट इज ॲब्सल्युटली इंटरेस्टिंग. यू विल डेफिनेटली एन्जॉय दिस पर्टिक्युलर पोएम. मीनिंग वाईज इट इज गुड. Usage of vibhaktis, it is absolutely very nice poem. So let's start. As usual, I will first tell you how to pronounce it. You have to repeat after me. त्यामुळे मी प्रथम म्हणणार, तुम्ही माझ्या मागे म्हणायचं आणि म्हणायचंच. आपण घरी बसलोय, आपण फक्त टीचरचं ऐकूया तर तसं काही चालायचं नाही. तुम्हाला सुद्धा म्हणायचं आहे, म्हणजेच तुम्हाला संस्कृत म्हणायची प्रॅक्टिस होईल. तुम्ही स्वतःला फसवलं तर काही उपयोगाचं नाही. त्यामुळे तुम्हाला हे म्हटल्यामुळेच त्याची प्रॅक्टिस होईल. मी तुम्हाला योग्य तेवढा वेळ देणार आहेच. ठीक आहे, चला करायची सुरुवात. पेन्सिल हातात ठेवा. कुठलाही नवीन शब्द असेल त्याचं मीनिंग मी तुम्हाला सांगणार आणि तुम्हाला त्या शब्दाच्या बाजूला लिहायचं आहे. ठीक आहे, चला करूया सुरुवात. विभक्ती माला. धर्मो जयति न धर्मः, सत्यम जयति न नृतं, क्षमा जयति न क्रोधो, देवो जयति न सुरः. आता मी एक एक म्हणणार आणि माझ्या मागे मग तुम्ही म्हणायचं. धर्मो जयति न धर्मः, सत्यम जयति न नृतं, क्षमा जयति न क्रोधो, देवो जयति न सुरः. आणि पुढे लिहिलंय प्रथमा. म्हणजे या पर्टिक्युलर स्टॅन्झामध्ये प्रथमा वापरलेली आहे. ती कशी? तर पहिलं लक्षात घ्या, आपण देव वन माला हे शिकलेले आहोत शब्द. देव हा, देवौ, देवाहा, प्रथमा. मग प्रथमेचं एकवचन काय? देव हा. द्विवचन काय? बरोबर, देवौ. आणि देवाहा हे बहुवचन झालं. सध्या आपण विचार करूया एकवचनाचा, देव हा. आता यामध्ये जिथे कुठे ह्या प्रकारचं अकारांत दिसतंय तिथे अंडरलाईन करा. हे सर्वात पहिली गोष्ट. कुठे कुठे दिसतंय तुम्हाला प्रथमा विभक्ती वापरलेली? नासुरहा, बरोबर. धर्महा, बरोबर. फक्त इथे काय आहे माहिती आहे? क्षमा. क्षमा हा सुद्धा प्रथमा आहे की नाही? कसा झाला प्रथमा? मालाप्रमाणे झाला, बरोबर. माला, माले, माला हा. माला ही प्रथमा आहे की नाही? सो प्रथमा विभक्ती ही सगळ्याचीच असते. मग त्यामध्ये अकारांत येऊ दे, आकारांत येऊ दे, इकारांत येऊ दे. सो अकारांतमध्ये देव असणार, आमध्ये माला असणार आणि वनम पण अकारांत पण नपुसकलिंगी, बरोबर. आणि इकारांत सांगा भाऊ कुठला आहे? आपण शिकलोय नदी, बरोबर ना. नदी, द्रोणी, इकारांत, राईट. इकारांत.
म्हणून ह्या सगळ्या शब्दांची प्रथमा कुठे कुठे ह्या ह्याच्यामध्ये यूज केले ते सांगा. स्टँझा. सो फर्स्ट, धर्मो जयती ही आहे संधी. धर्म हा जयती. ना धर्म हा, ना धर्म हा शब्द नाही आहे. शब्द कुठला आहे? न प्लस अधर्म हा. प्लीज अंडरलाईन दॅट वर्ड. इट इज अ संधी. यू हॅव टू राईट देअर अँड ऑन द टॉप ऑफ द वर्ड न प्लस अधर्महा. So original the word which they want to say is adharmaha. Satyam is also prathama vibhakti. Jayati nanrutam, न प्लस अनृतम. काय आहे? न प्लस अनृतम. बरोबर. क्षमा मालाप्रमाणे चालतो म्हणून तो करेक्ट. क्षमा हा सुद्धा प्रथमा विभक्तीत आहे. क्रोधो असं जे जरी लिहिलेलं असलं तरी यामध्ये संधी असल्यामुळे ते क्रोधो असं झालं आहे. ओरिजिनल इट इज क्रोध हा. आणि नेक्स्ट इज नासुर हा. इट इज नॉट वर्ड नासुर हा. इट इज संधी न प्लस असुर हा. मुलांनो, मी सांगितलेल्या संधी जर लिहून घेतल्या नाहीत तर तुम्हाला मिनिंग मुळीच कळणार नाही. त्यामुळे आत्ता माझ्याबरोबर तुम्ही संधी लिहून घ्या. हवं तर ऑडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. पण लिहिणं गरजेचं आहे. नासुरहाच्या इथे अंडरलाईन करा आणि लिहा न प्लस असुरहा. वर नाधर्महा आहे ना, तिथे अंडरलाईन करा आणि लिहा न प्लस अधर्महा. ठीक आहे. आता जाऊया मिनिंगकडे. आता प्रथमा कुठली कुठली वापरली हे कळलं तुम्हाला? राईट. आता आपण जाऊया मिनिंगकडे. जयती, जय म्हणजे काय? करेक्ट, विक्ट्री, विजय. हो की नाही? विक्ट्री. सो धर्म हा जयती न अधर्म हा. म्हणजेच धर्माचा विजय होतो, अधर्माचा नाही. नेक्स्ट, सत्यम जयती न अनृतम. सत्याचा विजय होतो, खोट्याचा नाही. अनृतम या शब्दाचा अर्थ आहे खोटेपणा. लाय, खोटेपणा, लाय. सत्य, ट्रुथ. लाय, बरोबर, असत्य. क्षमा जयती न क्रोधहा. क्षमा करणं ह्याचा जय होतो, रागाचा नाही. क्रोध म्हणजे राग. आणि देवांचा जय होतो असुरहा. असुरहा म्हणजे डेमन, राक्षसांचा जय होत नाही. म्हणजेच चांगल्या गोष्टीचा नेहमीच विजय होतो, वाईट गोष्टींचा नाही. दिस इज द मीनिंग. आता मी मीनिंग इंग्लिशमध्ये देते. प्लीज लिहून घ्या. पॉज माय ऑडिओ अँड देन अकॉर्डिंगली राईट इट. रेडी? ओके. धर्म हा जयती ना धर्म हा. धर्माचा विजय होतो, अधर्माचा नाही. बरोबर. इकडे धर्म याचा अर्थ हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन असा नाही. इकडे धर्म म्हणजे चांगलं वागणं. चांगलं वागणं, गुड बिहेवियर. सो यू राईट, good behavior always wins over bad behavior. Good behavior always wins over bad behavior. Truth always wins over lie. Truth always wins over lie. Forgiveness always wins over anger. And देवहा म्हणजे कोण? God. God always wins over demon. Over demon. God इथे पण चांगल्या प्रवृत्ती, चांगलं कॅरेक्टर असलेली माणसं यांचाच जय होतो. बरोबर. सो हे झालं तुमचं मीनिंग. सो टुडे अभी तक हमने क्या देखा? फर्स्ट, वी सॉ वेयर प्रथमा विभक्ति इज यूज्ड. सेकंड, वी saw where the sandhis are, sandhi vigrahas are. Third, what we saw, how to pronounce it. Fourth, आपण त्याचा मीनिंग शिकलो. आणि फिफ्थ,
आय हॅव टोल्ड यू इन रायटिंग. ठीक आहे. सो एकदा परत म्हणूया अँड आता पुढे जाऊया. पहिलं परत म्हणून घ्या आधी. धर्मो जयति नाधर्मः, सत्यम जयति नानृतम्, क्षमा जयति न क्रोधो, देवो जयति नासुरः. ठीक आहे. चला आता पुढे जाऊया. माझ्या मागून तुम्हाला परत म्हणायचं आहे. आधी मी पूर्ण श्लोक म्हणणार, मग माझ्या मागे एक एक ओळ तुम्ही म्हणायची. पहिल्यांदा मी म्हणते. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आता एक ओळ माझ्या मागे तुम्ही म्हणायची. प्लीज रिपीट आफ्टर मी. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. बर, आता इथे लिहिलंय द्वितीया. द्वितीया कुठे कुठे वापरली आहे, कशी कशी वापरली आहे, त्याची तुम्हाला अंडरलाईन पहिल्यांदा करायचं आहे. आता द्वितीया सांगा बरं. अकारांत पुल्लिंगी द्वितीया कुठली? देवची. देव या शब्दाची, देव हा अकारांत आहे ना, देव मग देव ह्या अकारांत शब्दाची द्वितीया कुठली? म्हणा बघू. देव हा, देवौ, देवा हा प्रथमा, देवम. स्टॉप. देवम आलं ना. देवम, देवम, देवौ, देवान द्वितीया. एकवचन, द्विवचन, बहुवचन द्वितीया. मग एकवचन कुठलं? देवम, देवौ, देवान. झाली ना द्वितीया. हां, मग आता बघा बरं कुठे कुठे द्वितीया आहे. आय एम वेटिंग फॉर युअर आन्सर. जस्ट आय एम गिविंग यू सम टाईम. सांगा द्वितीया कुठे कुठे आहे. प्लीज अंडरलाईन दॅट इन पेन्सिल. देवम सारखं वाटतं ना. मग वसुदेव सुतम, बरोबर आहे. सुतम आलं, देवम आलं, बरोबर. मर्दनम नाही येणार. पुढे चला. मर्दन, परमानंदम, कृष्णम आणि जगद्गुरुम हे सगळे शब्द द्वितीयमध्ये आहेत, बरोबर. तेव्हा आता द्वितीया बघा. ही सगळी द्वितीयेची रूपं झाली. म्हणजे ह्यामध्ये सगळ्यामध्ये द्वितीया वापरली गेली आहे. आता प्रत्येक शब्दाचा अर्थ बघूया. सुत, सुतम, वसुदेव सुतम. सर्वात पहिले एक लक्षात घ्या. हा श्लोक कुणावर आहे? कुणाबद्दल बोललाय? येस, कृष्ण, बरोबर आहे. कृष्णाबद्दल बोललाय. मग कृष्णाबद्दल काय काय बोललंय? तर बोललं गेलंय वसुदेव सुतम. सुतम या शब्दाचा अर्थ सन, मुलगा. लिहा तिकडे. सुतम अंडरलाईन केलाय ना, त्याच्यावर लिहा मीनिंग मुलगा. देन कंस चाणूर मर्दनम. मर्दनम तुम्ही कालिया मर्दन हा शब्द ऐकलाय की नाही ऐकलाय? कालिया मर्दन. हां, करेक्ट. मग कालिया मर्दन म्हणजे कृष्णाने कालियाचं काय केलं? त्याला दाबलं, त्याला चेपलं, त्याला मारलं, बरोबर आहे ना. त्याच कृष्णाने कंस आणि चाणूर हे 2 राक्षस होते. कंस तर कृष्णाचा मामाच होता, पण ते राक्षसी प्रवृत्तीचे होते, वाईट वागायचे लोकांशी. सो कंस आणि चाणूर ह्या 2 दैत्यांचा, राक्षसांचा मर्दन म्हणजे मारणारे, त्यांना ठार मारणारे. सो कंस चाणूर मर्दन, जो वसुदेवाचा मुलगा आहे, जो कंस आणि चाणूर या 2 राक्षसांना ठार मारणारा आहे. थर्ड, देवकी परमानंद. देवकीचा मोठा आनंद आहे असा कृष्ण, त्याला आमचा नमस्कार असो. जगद्गुरु, जो जगाचा गुरु आहे, जगाचा उद्गाता आहे, अशा कृष्णाला नमस्कार असो. सगळ्यांना कळलं? हिंदी में अलग से बोलना पड़ेगा? नहीं ना? ओके. नाउ यू हैव टू राइट द मीनिंग ऑफ दिस इन युअर मीडियम लँग्वेज. माध्यम भाषया. परत एकदा सांगते, माध्यम भाषया म्हणजे काय?
माध्यम म्हणजे मीडियम, भाषया म्हणजे लँग्वेज, मीडियम लँग्वेज. व्हॉट इज युअर मीडियम लँग्वेज? इट इज इंग्लिश मीडियम. बरोबर. त्यामुळे तुम्हाला जेव्हा जेव्हा माध्यम भाषया उत्तरतं असा प्रश्न येईल तेव्हा तेव्हा तुम्हाला हे सगळं इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. आणि म्हणूनच मी प्रत्येक श्लोकाचं मीनिंग तुम्हाला इंग्लिशमध्ये देते आहे. ठीक आहे. सो आता लिहून घ्या याचं मीनिंग. आय बो डाऊन टू लॉर्ड कृष्णा who is son of Vasudev, who has killed demon Kansa and Chanur, who has killed demon Kansa and Chanur, who is joy of Devaki, Devaki त्याची आई होती ना, who is joy of Devaki, and who is the God of entire world, who is the preceptor of entire world. ठीक आहे. अशा कृष्णाला माझा नमस्कार. वंदे म्हणजे वंदन करतो, मी वंदन करतो कृष्णाला, जो देवकीचा वसुदेवाचा मुलगा आहे, देवकीचा आनंद आहे, कंस आणि चारणूर यांना मारणारा आहे आणि सगळ्या जगाचा गुरु आहे. अशा कृष्णाला मी नमस्कार करतो. सगळ्यांना कळलं? आय होप एव्हरीबडी गॉट द मीनिंग. नेक्स्ट, थर्ड. आता त्याच्या आधी द्वितीय एकदा परत म्हणूया. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. ठीक आहे. नाउ लेट्स गो टू तृतीया. काव्यशास्त्रविनोदेन कालो गच्छति धीमतां. First I will say the entire stanza and then you will say it. काव्यशास्त्रविनोदेन कालो गच्छति धीमतां व्यसनेन तु मूर्खाणां निद्रया कलहेन वा. तृतीया. आता माझ्या मागे तुम्ही म्हणायचं. काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमतां व्यसनेन तु मूर्खाणां निद्रया कलहेन वा. ठीक आहे. आता तृतीया. अकारांत, आकारांत या सगळ्याच्या शब्दांची, म्हणजे अकारांत कोणता? देव. आकारांत स्त्रीलिंगी कुठला? माला. बरोबर. या दोन्ही शब्दांची तृतीया विभक्ती काय काय आहे हे सांगा बरं मला. प्लीज पॉज माय व्हिडिओ अँड देन चेक युअर देव अँड माला. ॲक्च्युली बाय दिस टाईम यू शुड बी एबल टू बाय हार्ट इट. हे तिन्ही शब्द तुमचे पाठ असायला हवेत. मी सांगितल्या बरोबर म्हणता आले पाहिजे टेबल, इतकं पाठ असायला हवं. दिवाळी वेकेशनमध्ये सांगितलं होतं करायला, बरोबर ना? बोला चला पटापट. तृतीया कुठली? देवची तृतीया. शोधा. येत नसेल तर शोधा त्या वहीत, त्या पुस्तकामध्ये, टेक्स्टबुकमध्ये. आय एम वेटिंग. मिळालं का? सो तृतीया इज, let's start from the first of the table. देवहा देवौ देवाः प्रथमा देवं देवौ देवान् द्वितीया देवेन देवाभ्यां देवैः तृतीया. मिळाली तृतीया? देवेन देवाभ्यां देवैः तृतीया. आता मालाचं काय झालं बघा बरं. मालया मालाभ्यां मालाभिः तृतीया. बघा जरा टेक्स्टबुकमध्ये. सो ही तृतीया या श्लोकामध्ये वापरलेली आहे. आता तृतीया असलेले कुठले कुठले शब्द आहेत ते जरा अंडरलाईन करा. आय एम वेटिंग. फर्स्ट यू थिंक अँड देन अंडरलाईन. ओके. सांगा बरं तृतीया कुठे कुठे होती?
विनोदेनं, बरोबर, विनोदेनं करेक्ट आहे. व्यसनेनं, बरोबर, व्यसनेनं. देन कलहेनं, देवेनं सारखं चाललंय ना हे, कलहेनं. निद्रया, मालया, निद्रा, निद्रा हा मेन शब्द आहे. निद्रा म्हणजे झोप, निद्रा म्हणजे झोप, आणि निद्रा ही मालासारखी चालणार म्हणून मालया, निद्रया. कळलं? झालं? तृतीया सगळे मिळाले तुम्हाला शब्द? ओके. सो तृतीया ह्या शब्दामध्ये या स्टॅन्झामध्ये वापरली आहे. आता आपण जाऊया मिनिंगकडे. काव्य शास्त्र विनोदेनं. काव्य म्हणजे हिंदी मराठी शब्द आहे हा, काही नवीन नाही आहे. काव्य म्हणजे पोएट्री, लिटरेचर, बरोबर. काव्य म्हणजे पोएट्री. इथे आपण लिटरेचर असा जरा मोठा ब्रॉड अर्थ घेऊया. शास्त्र म्हणजे सायन्स. विनोद जोक्स, बट इथे विनोद म्हणजे आपण थोडा ब्रॉड अर्थ घेऊया, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, राईट. कालो गच्छति धीमताम. धीमताम या शब्दाला अंडरलाईन करा आणि त्याचा अर्थ आहे हुशार माणसं, इंटेलेक्च्युअल पीपल, इंटेलिजंट पीपल, वाईज पीपल. ओके, इंटेलिजंट पीपल किंवा वाईज पीपल म्हणजे धीमताम. त्याचा ओरिजिनल शब्द आहे धीमत. धीमत असा ओरिजिनल शब्द आहे. त्याचा अर्थ असा इंटेलिजंट पीपल किंवा वाईज, हुशार, स्मार्ट पीपल. व्यसनेनं. व्यसन, कुठल्याही गोष्टीचं व्यसन. व्यसन म्हणजे ॲडिक्शन. दारूचं व्यसन, सिगरेटचं व्यसन, असं मराठीमध्ये शब्द ऐकतो की नाही आपण हे. मग व्यसन म्हणजे काय? ॲडिक्शन. मूर्खाणाम हा शब्द तुम्हाला माहिती आहे. नंतर निद्रया, मगाशीच सांगितलं, निद्रा म्हणजे झोप, स्लीप. निद्रा म्हणजे झोप. कलह. कलह मला वाटतं हा मराठी शब्द आहे आणि मराठी शब्द तुमचा झालेला असावा. कलह. कलह म्हणजे फाईट, भांडण, क्वारल. क्वारल, फाईट, भांडण म्हणजे कलह. ठीक आहे. आता हे सगळे कठीण कठीण शब्दांचे अर्थ सांगितले. आय होप यू हॅव रिटन ऑल दीज वर्ड्स बिसाइड्स द संस्कृत वर्ड. If you do not have written it, please write it. Otherwise, it is very difficult to understand the meaning of the same. So please do it by pausing my video. Okay. Now, कालो गच्छति. काल म्हणजे टाइम. काल म्हणजे टाइम. आता त्यांनी काय सांगितलंय? कालो गच्छति, जातो. कुणाचा जातो? धीमत म्हणजे हुशार मी पहिल्यांदा मराठीत सांगते म्हणजे तुम्हाला समजेल. हुशार लोकांचा, स्मार्ट लोकांचा वेळ किंवा टाईम जातो. कसा जातो? कशामध्ये जातो? तर काव्य, शास्त्र, विनोद, लिटरेचर, सायन्स अँड एंटरटेनमेंट. सो हुशार लोकांचा वेळ कशामध्ये जातो? तर ते कधीतरी लिटरेचरबद्दल बोलतात, कधीतरी सायन्सबद्दल बोलतात, कधीतरी एंटरटेनमेंट करतात, काहीही करतात, राईट. बट हा वेळ मूर्ख लोकांचा कसा जातो? मूर्खांचा कसा जातो? तर मूर्खांचा वेळ 3 गोष्टींमध्ये जातो. एक, ॲडिक्शन, व्यसन. दुसरा, निद्रा, स्लीप. आणि तिसरा, कलह, भांडण, फाईट. कळलं? सो स्मार्ट पीपल, हुशार लोक ह्यांचा वेळ कसा जातो आणि मूर्ख लोकांचा वेळ कसा जातो असा त्यांनी कंपॅरिझन करून तुम्हाला सांगितलेलं आहे. सी, वी ऑल हॅव 24 hours in a day. I'm going about this meaning. We all have 24 hours in a day. And we all have to spend that time in some of the other things. It is better and it is advisable to use your time for something creative, something nice, something happy, something positive, rather than by just making time pass or by just fighting, quarreling, doing negative things, addictions. आत्ताच्या काळामध्ये, आत्ताच्या कोरोनाच्या काळामध्ये
जेव्हा आपण लॉकडाऊनमध्ये आहोत, आपल्याकडे शाळेत जाण्यासारखं नाही आहे, आपण एकमेकांना भेटत नाही आहोत, अशा वेळेला आपल्याला जो मिळालेला टाईम आहे ॲज अ स्टुडंट, यू मस्ट बी हॅविंग अ लॉट ऑफ टाईम. तुम्हाला शाळा नाही, क्लासेस नाही, खेळायला जायला मिळत नाही. पण या सगळ्या गोष्टींचं वाईट वाटण्यापेक्षा, त्याची निगेटिव्हिटी आपल्या मनात येण्यापेक्षा आपण हा काळ चांगला वापरायला पाहिजे. बिकॉज वी आर नॉट फूल्स. मूर्ख नाही आहोत आपण. वी आर नॉट फूल्स लाईक दिस स्टॅन्झा. वी आर धीमत. आपण धीमत आहोत. धीमत आहोत म्हणजे आपण हुशार आहोत, आपण स्कॉलर आहोत, बरोबर ना. म्हणून आपला वेळ आपण अतिशय छान घालवायचा. मला घरी बाहेर जायला मिळत नाही, मला शाळेत जायला मिळत नाही, मला खेळायला मिळत नाही, असं रडण्यापेक्षा मी काय काय बरं घरात बसून करू शकते छान छान, हा विचार करा. दिस इज समथिंग अदर दॅन अँड अबाव दिस मिनिंग, बट इट इज व्हेरी ॲप्ट स्टॅन्झा इन करंट सिच्युएशन. ओके, सो लेट्स राईट द मीनिंग इन इंग्लिश. माध्यम भाषया. लेट्स स्टार्ट. धीमत इथपासून स्टार्ट करूया. द स्कॉलर पीपल स्पेंड देअर टाईम इन टॉकिंग अबाउट लिटरेचर, सायन्स अँड एंटरटेनमेंट. इथे टॉकिंग हा शब्द नाही घातलात तरी चालेल. दे स्पेंड देअर टाईम इन लिटरेचर, सायन्स अँड एंटरटेनमेंट. हावेवर, फुलिश पीपल spend their time in just fighting, sleep and some addiction. That's it. ठीक आहे. सो आपलं मीनिंग झालं, आपली विभक्ती झाली, बरोबर. आपल्याला अर्थ कळला. आणि प्रत्येक गोष्टीचा ना काहीतरी गर्भितार्थ असतो. लिटरल मीनिंग एक असतं आणि दुसरा गर्भितार्थ असतो, जो गर्भितार्थसुद्धा तुम्हाला मी आत्ता सांगितला. So let's go to the next stanza. हा मोठा स्टॅन्झा आहे आणि थोडा ट्रिकी आहे, त्याच्यामुळे प्लीज बी अटेंटिव्ह मोर. पहिल्यांदा मी म्हणते, आय विल फर्स्ट से इट अँड देन यू हॅव टू रिपीट, बट रिलॅक्स. विद्या विवादाय धनं मदाय खलस्य शक्तिः परपीडनाय साधोस्तु सर्वं विपरीतमेतत् ज्ञानाय दानाय च रक्षणाय. आता तुम्ही माझ्या मागे म्हणायचं. विद्या विवादाय धनं मदाय खलस्य शक्ती परपीडनाय साधोस्तु सर्वं विपरीतमेतत् ज्ञानाय दानाय च रक्षणाय. परत एकदा म्हणूया. जरा मोठा आहे ना हा श्लोक, म्हणून एकदा परत म्हणूया. विद्या विवादाय धनं मदाय खलस्य शक्तिः परपीडनाय साधोस्तु सर्वं विपरीतमेतत् ज्ञानाय दानाय च रक्षणाय. चतुर्थी. चला आता चतुर्थी शोधा. अकारांताची चतुर्थी काय आहे? देवची. देवाय, बरोबर आहे. मग तसंच काही सिमिलर दिसतंय का तुम्हाला? त्या सगळ्याला अंडरलाईन करा. ती सगळी चतुर्थी आहे. शोधा. करेक्ट. परपीडनाय, विवादाय, मदाय, परपीडनाय, ज्ञानाय, बरोबर आहे. दानाय, करेक्ट. रक्षणाय, एकदम बरोबर. सो ऑल दीज यू मस्ट हॅव अंडरलाइंड इट. सो ऑल दीज आर द फॉर्म ऑफ चतुर्थी. चतुर्थीची ही रूपं आहेत सगळी, बरोबर आहे. म्हणजे या सगळ्यामध्ये, या पूर्ण स्टॅन्झामध्ये ऑल चतुर्थी इज यूज्ड इन धिस एंटायर स्टॅन्झा. आता तुम्हाला सगळ्याचे मी मीनिंग सांगते. आपण त्याचा अर्थ पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. विवाद म्हणजे परत फायटिंग, क्वारल. मदाय, मदाय म्हणजे स्नॅचिंग,
ओरबाडणं म्हणतो ना आपण, स्नॅचिंग हिसकावून घेणं, बरोबर आहे. विद्या विवादाय फायटिंग. धनम म्हणजे वेल्थ. मदाय स्नॅचिंग. खलस्य शक्ती तर तुम्हाला माहिती आहे पॉवर. खल म्हणजे वाईट प्रवृत्तीचा माणूस. अ पर्सन विथ बॅड इंटेन्शन. आपल्या नेहमीच्या भाषेमध्ये विलन असं विलन लिहायचं नाही आहे तिकडे, मी तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं, ठीक आहे. खल म्हणजे विलन किंवा खल म्हणजे वाईट प्रवृत्तीचा माणूस. शक्ती पॉवर. परपीडा म्हणजे दुसऱ्याला त्रास होणं, करेक्ट. साधोस्तु सर्वम. साधू म्हणजे डोंट टेक लिटरल मिनिंग लाईक ऋषी मुनी. साधू हिअर इज सत्प्रवृत्तीचा माणूस, चांगल्या प्रवृत्तीचा, गुड कॅरेक्टर, गुड थिंकिंगचा माणूस. विपरीतमेत वेगळंच, उलटं, वेगळं, डिफरंट. विपरीत म्हणजे डिफरंट. ज्ञानाय नॉलेज. दान डोनेशन आणि रक्षण म्हणजे प्रोटेक्शन. या सगळ्याचा अर्थ तुम्हाला मी दिला आहे. जरा विचार करा की काय आहे त्याचा अर्थ. आपण पुढच्या लेक्चरला ही चतुर्थीपासून पुढचं बघूया. आय होप दिस लेक्चर मस्ट बी इंटरेस्टिंग टू यू. सो विल मीट इन द नेक्स्ट लेक्चर. टिल दॅट टाईम स्टे सेफ, स्टे ब्लेस्ड. बाय. धन्यवाद.